बारामतीच्या मोरगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राम रक्षा वाचन सभेचं आयोजन करण्यात आले। यावेळी खासदार संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी आणि अलंकारांच्या कथित चोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधलाय। राम मंदिरासाठी कार सेवकांनी बलिदान दिले, मात्र मंदिराचा ताबा मिळाल्यानंतर भाविकांचा पैसा लुटला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय। राम मंदिराची दानपेटी लुटणारे आम्हाला हिंदुत्व शिकवतात असा सवाल करत भाजपचे हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे, तर त्याचाच भाग म्हणून बारामतीतही कार्यक्रम झाल्याचं राऊत यांनी सांगितलंय। यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच रामाच्या रक्षणाचा खरा अधिकार असल्याचा दावा करत त्यांनी शिंदे गटावरही टीका केली आहे। बारामतीच्या मयुरेश्वर चौकामध्ये शिवसेनेनं आयोजित केलेल्या राम रक्षा कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात। राम रक्षा म्हणजे समजून घ्या, नुसतं रामरक्षेचं पठण नाही, रामरक्षा म्हणजे रामाची रक्षा, प्रभू श्रीरामाचं रक्षण। सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामाचंच मंदिर लुटण्यात आलं। आपल्याला माहिती आहे, श्रीरामाची दानपेटी लुटली, श्रीरामाचे अलंकार लुटले, सीतामाईचे मंगळसूत्र चोरली गेली। ही अयोध्येतली सध्याची गंभीर परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत आली। या राम मंदिरासाठी हजारो करसेवकांनी आपलं बलिदान दिलं। आंदोलनात आम्ही सगळे होतो, त्याच्यामध्ये अटका झाल्या, लोक तुरुंगात गेले, तेव्हा हे राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलं। त्याचा ताबा नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या लोकांनी घेतला आणि 1400 कोटी रुपये गेल्या 2 वर्षात त्या मंदिरातून सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले असताना लुटले। जनतेचा पैसा, आपला सगळ्यांच्या भाविकांचा पैसा। कौन चोर है? चौकीदार चोर है। लेकिन चौकीदार कौन है? चौकीदार का नाम बताओ। हाँ, ज्या श्रीरामानं सत्ता दिली त्या श्रीरामाची लूट करताना ह्यांना लाज वाटत नाही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही हिंदुत्व सोडलं। अरे तुम्ही राम मंदिर लुटलं, तुम्ही कसली हिंदुत्ववादी? आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राम रक्षा आंदोलन सुरू करायचं। हे नुसतं ते हनुमान चालीसा म्हणा, अमुक चालीसा म्हणा नाही, रामाचं रक्षण करणारे आम्ही खरे लोक आहोत। तुम्ही चोर आहात, तुम्ही लफंगे आहात, तुम्ही दरोडेखोर आहात। हे आंदोलन आहे, लक्षात घ्या। बारामतीमध्ये हे होतं, याला महत्व आहे। बारामतीमध्ये हे होतं, याला महत्व आहे, लक्षात घ्या। खरं म्हणजे आपण बारामतीतला इतर नेत्या नाही बोलवायला पाहिजे होतं। जर तुम्ही आता आहेत ना ते भारतीय जनता पक्षाबरोबर सगळे, तुमचं कर्तव्य आहे आमच्या बरोबर इथे उभं राहणं हिंदुत्व म्हणून, रामाच्या रक्षणासाठी। पण ते येणार नाही, ढोंगी आहेत हे सगळे, ढोंगी हिंदुत्ववादी आहेत। ते येणार नाही। एकेकाळी आपण म्हणायचो कि भगवान को डरना चाहिए, देवाला घाबरायला पाहिजे। आता उलट झालाय, देव यांना घाबरतो, हे चोर आले। अयोध्येतून बहुतेक श्रीराम परत वनवासात जाईल अशा प्रकारची परिस्थिती या भारतीय जनता पक्षाच्या चोरांनी निर्माण केली आहे। मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं राम रक्षा। आम्ही नागपूरला गेलो,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केलं. हजारो लोक तिकडे जमले. पुण्यात, नाशिक आणि आता बारामतीमध्ये आपण करत आहोत. हे थांबता कामा नये. भाजपवाला दिसला की त्याची कॉलर पकडायची आणि त्याला विचारायचं रामाची दानपेटी कोणी लुटली. विचारा भाजपवाल्यांना. सीतामाईचं मंगळसूत्र कोणी चोरलं, तिचे अलंकार कोणी चोरले, उत्तर द्या म्हणावं. अरे मंदिरातली दानपेट्या लुटता तुम्ही. त्या मोदीच्या खात्यामध्ये 10,500 कोटी आहेत. मोदीच्या अकाउंट मध्ये स्वतःच्या पीएम केअर फंड खाजगी अकाउंट आहे सरकारचं. 10,500 कोटी. तरी राम मंदिराची दानपेटी लुटून 1400 कोटी रुपये बाहेर काढले. हे यांचं श्रद्धा, हे यांचं हिंदुत्व. तेव्हा बारामतीकरांनो जागे व्हा आणि खरा राम कुठे आहे ते शोधा. खरा राम बाळासाहेब ठाकरेंनी उभा केला, अयोध्येत आंदोलन केलं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले तेव्हा हे पळून गेले भाजपचे लोक. हिंदू हृदय सम्राट झाल्यावर ना आम्ही नाही तोडलं, आम्ही नाही तोडलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले जर ही बाबरी तोडण्यामध्ये जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. त्याच्यामुळे आम्हाला अयोध्येतल्या रामाचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. राम रक्षेचा अधिकार जर कोणाला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला आहे, मिंधेला नाही. आम्हाला आहे, भाजपला नाही. आम्हाला आहे, आपल्याला आहे. हे चोर आहेत. यांनी बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण चोरला, यांनी बाळासाहेबांची पवित्र शिवसेना चोरली. हे मतं चोरतात, हे आमदार खासदार चोरतात, हा देणग्या चोरतात राम मंदिराच्या. एकनाथ शिंदे चोर है, गली गली में शोर है, एकनाथ शिंदे चोर है. ही घोषणा गल्ली गल्लीत जायला पाहिजे. आज मी गेल्यावर परत थांबायचं नाही, कळलं. तेव्हा आपण आलात, रामाच्या नावानं आलात, देवाच्या नावानं आलात. त्याच्यामुळे ह्या व्यासपीठावर कोणताही राजकीय कार्यक्रम नाही असं मी सांगितलं. कुठेही होत नाही. आपण रामाचं स्मरण करायचं आणि हे आंदोलन जे आहे बारामतीमध्ये जिथे जिथे मंदिर आहेत, जिथे जिथे भाजपची कार्यालय आहेत, जिथे जिथे RSSची कार्यालय आहेत, त्या प्रत्येकाला जा विचारा एवढंच सांगतो आणि आपण पुढल्या कार्यक्रमाला सुरू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिलेत. ही निवडणूक भाजपच्या माध्यमातून लढवली जाणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत गोरेंनी दिले. सहकार क्षेत्रातील इतर नेते आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपची रणनीती काय असेल आणि या निवडणुकीमुळे साताऱ्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणावर काय परिणाम होणार याकडे आता लक्ष लागलंय. जिल्हा बँकेची निवडणूक आता लागलेली आहे. जिल्हा बँक ही जिल्ह्याची सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे. तेव्हा ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी बसून विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढू. सहकारी सोबत आले तरी त्याच्यावर आम्ही विचार करू. परंतु ही बँकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून शिवेंद्र महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहे. अमरावती येथे 21 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयाजवळ एका युवकाला जमावाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. युवतीची छेडखाणी केल्यामुळे युवकाला मारहाण झाल्याची चर्चा परिसरात होती. मात्र पोलिसांनी हा प्रकार छेडखाणीचा नसल्याचं स्पष्ट केले. पोलिसांच्या माहितीनुसार एका युवतीसोबत संबंधित युवकांचे शाब्दिक वाद झाला होता. तर या वादाचा इतरांनी वेगळा अर्थ काढत युवकाला मारहाण केली.
संबंधित युवक आणि युवती एकत्र शिक्षण घेत असल्याचे SP निलेश ब्राह्मणे यांनी स्पष्ट केले। दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणाकडूनही तक्रार दाखल झालेली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। काल दुपारी 12:30च्या सुमारास पोलीस मुख्यालय अमरावती येथे काही मुलामुलींमध्ये वाद झालेला होता। त्यावरून आजूबाजूच्या लोकांना असं वाटले की यांची काही वाद सुरू आहे, म्हणून त्या मुलाला मारहाण झालेली होती। परंतु तसा कुठलाही प्रकार नसून ते एकच सोबत कॉलेजमध्ये शिकत आहे आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची सुरू होती। त्यावरून त्या मुलाला आजूबाजूच्या मुलांनी मारहाण केलेली होती। काही गुन्हे दाखल होते, तक्रार आहे? मुलांनी काही तक्रार दिलेली नाही। मुलीच्या काही नातेवाईकांनी होली नाही? मुलीच्या नातेवाईकांनी सुद्धा काही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही। चंद्रपुरात बंदुकीचे अवैध तस्करी करणाऱ्या बिहारमधील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 2 बंदुका, 2 मॅगझीन आणि 13 जिवंत काडतुसे असा सुमारे 6,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। अटक करण्यात आलेले दुर्गेश मिश्रा, रवी पासवान आणि सुनील सहानी हे तिघही बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहेत। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या बंदुका नेमका कोणाच्या मागण्यावरून चंद्रपुरात आणण्यात आल्या होत्या याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली। पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येतोय। या प्रकरणामध्ये आपली LCBनी एक गोपनीय माहितीवरून 2-3 लोकांना अटक केलेली आहे। ते तिघे बिहारचे दरभंगा जिल्ह्याचे आहे। दुर्गेश मिश्रा, रवी पासवान आणि सुनील सहानी असे 3 इसम आहे। त्यांच्याकडून इथला आपला चंद्रपूरच्या एका व्यक्तीने त्यांच्याकडून पिस्टल मागवला होता। ते 2 पिस्टल आणि 2 मॅगझीन आणि त्याचबरोबर काही जिवंत काडतूस आपण पकडलेला आहे आणि आता आपण पुढची शोध घेत आहे की कोणा व्यक्तीने मागितला होता हा वेपन आणि त्याचे मागचे उद्देश काय होते। बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा समोर आलाय। धांडेनगर परिसरातील शिवतेज नगरमध्ये घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केलाय। शिवांगी रामेश्वर घोलप असे जखमी चिमुकलीचं नाव असून कुत्र्याच्या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे। तिच्या चेहऱ्यावर तब्बल 12 टाके पडले असून सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। विशेष म्हणजे मागील महिन्यात धानोरे रोडवरील परिसरातही चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती। त्यानंतर आता पुन्हा चिमुकलीवर हल्ला झाल्याने नगरपालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत। भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यावं अशी मागणी बीडकरांकडून होते। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली आहे। संवाद साधणार असल्याचं सामंत यांनी सांगितलंय। कराड दौऱ्यावर असताना त्यांनी ही माहिती दिली। जरांगे पाटील यांच्या भेटी संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण त्यांची भेट घेणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलंय। तर दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये ही सरकारमधील सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलंय। नक्की भेट घेणार आहे मी शिंदे साहेबांची उद्या बोलणार आहे। मी देखील मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। लक्ष्मण हाके देखील काहीतरी आंदोलन करतायत हे देखील मला कळलेलं आहे। त्यांना देखील मी भेटेन। शेवटी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना 2 समाजामध्ये कुठं जातीय भिंत उभं राहू नये ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची सांघिक आहे मंत्र्यांची। त्याच्यामुळे जे प्रयत्न जरांगे पाटलांना समजवण्यासाठी करायचे ते देखील करण्याचा मी प्रयत्न करेन आणि लक्ष्मण हाकेंना देखील समजवण्याचा प्रयत्न करायचा तो पण मी करेन। आजच्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।